दंडवत प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान आंतरवाली सराटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 2 दिवसीय स्थानवंदन आणि देवपूजा वंदन हा प्रवास करीत असताना आपण आता सध्या पाली या ठिकाणी आलेलो आहोत. पाली या ठिकाणी म्हैसाळदेवी वस्ती अशा पद्धतीने श्री चक्रधर स्वामी बीडवरून ज्या बीडला 4 महिने थांबले तिथं वास्तव्य करून स्वामी ह्या इकडं आलेले आहेत. भक्तजन स्वामींनी पवित्र अर्पण करून पवित्र साजरं केलं आणि तसेच बीडला स्वामींनी एक दिवाळीसुद्धा साजरी केलेली आहे. या बिंदुसरा नदीच्या काठावर असलेल्या म्हैसाळच्या म्हणजे खंडोबाच्या देवळाच्या चौकात आसन आहे. दुपारचा पूजावत्सर झाला, विश्रांती झाली. तिथे 1 दिवस राहून स्वामी दुसऱ्या दिवशी डोंगर माथ्यावर आले. येथे एका पानपोईवर स्वामी थांबले. येथे स्वामींनी एका चांभाराला सत्यानंद दिला होता. थोडा वेळ विश्रांती झाली, पूजावत्सर झाला, आरोगणा झाली. नंतर स्वामी लिंबा गणेश जिल्हा बीड येथे गेले. लिंबा गणेशला लिंगाच्या देवळात गणेशाच्या एकदिवस वास्तव्य करून स्वामी दुसऱ्या दिवशी पाटोदा या ठिकाणी गेलेले आहेत. पाटोद्याला स्वामींनी इराराच्या देवळाच्या पूर्व दिशेला असलेल्या गुंफेत अवस्थान झाले. ठीक आहे, आपण स्थानवंदन करत आहोत. आपल्यासोबत जे भक्तजन आहेत ह्या सर्वांना दंडवत, सगळ्यांना दंडवत. यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये बीडहून पाली या ठिकाणी आले. स्वामींच्या काळामध्ये इथं मैराळाचं देऊळ म्हणजेच खंडोबाचं देऊळ होतं आणि या खंडोबाच्या देवळामध्ये स्वामींचं 1 दिवस अवस्थान झालं. स्वामी 1 दिवस या ठिकाणी मुक्कामी राहिले आणि यानंतर स्वामी डोंगर माथ्यावर म्हणजे पोईचा जो देव आपण म्हणतो त्या पोईच्या देवाला स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. असं स्वामींचं या ठिकाणी 1 दिवसाचं वास्तव्य. आणि ही जी सगळी मंडळी या ठिकाणी दिसते ही सगळी आंतरवाली सराटीची जिज्ञासू भक्त मंडळी आहेत, आर्तवंत भक्त मंडळी आहेत आणि हे स्थानाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत. दंडवत प्रणाम. सर्व